चला तर मैत्रिणींनो, आज आपण आघाड्याची भाजी बनवूया। बघू शकता किती मस्त अशी ही भाजी झालेली आहे। खूपच मस्त ही भाजी लागते। आता बऱ्याच जणांना माहिती नाही की आघाड्याची भाजी कशी बनवतात किंवा भाजी बनवतात हे सुद्धा माहीत नाही। पूजेसाठी वापरतात ते माहीत आहे। हरतालिका व गणेश पूजेसाठी आघाडा हा व महालक्ष्म्यासाठी सुद्धा आघाडा हा वापरला जातो पूजेसाठी। पन्याची भाजी सुद्धा बनवली जाते। ती खूप मस्त अशी ही भाजी होते व झटपट आहे। काही वेळातच ही भाजी बनते। मला थकवा जाणवत असेल, वीकनेस जाणवत असेल ना, तर ही भाजी तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळेस खाऊन बघा। तुम्हाला कधीच थकवा जाणवणार नाही। खूपच मस्त ही भाजी आहे। वनस्पती भाजी आहे। खायलाही खूप मस्त लागते व याचे फायदेही आरोग्यासाठी खूप भरपूर असे फायदे आहेत। तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघा, खूप असे फायदे आहेत। चला तर आपण भाजी बघूया। तर मी आघाडा घेतला, छान असा नीट करून घेतलेला आहे व एका उकळत्या पाण्यामधून त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे। साधारण 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। जर किंवा तुम्ही चिरून सुद्धा करू शकता, पण मी उकळत्या पाण्यामधून इथून काढून घेत आहे। आघाड्याचे आपल्याला पानच काढून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने नीट करून घेतली आहे व एका उकळीतून आपल्याला हे काढायचे। बघू शकता पाणी असं पिवळसर पाणी निघायला लागलं की आता आपल्याला हे काढून घ्यायचे। चला तर आता पाण्यातून मी इथे काढून घेत आहे। साधारण 1 ते 2 मिनिटं एवढे झालेले आहेत। आता पाण्यातून काढून आपण याला पूर्ण या पाण्यामधलं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे। तर मी झाऱ्याच्या सहाय्याने काढून घेते। आता आपण या पद्धतीने मी काढून घेणार आहे। पूर्ण थंड झाली की आपल्याला हाताने थोडंसं दाबून पूर्ण पाण्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। तुम्ही चिरून सुद्धा करू शकता। अशा पद्धतीने त्याला काढून घेऊ। पूर्ण पानं वेगवेगळे करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने मी पूर्ण पसरून घेतलेली आहे। पानं याचे वेगळे केलेले आहेत। नाही तर एक गोळाच तयार होतो, त्यामुळे मी असं पकडून घेतलेलं आहे। चिरून सुद्धा तुम्ही करू शकता। चला तर आता मस्त छान थंड पण झालेली आहे ही भाजी। तर एक कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी व कढीपत्त्याचे 4 ते 5 पानं छान मस्त तडतडले की लगेच त्यामध्ये थोडंसं लसूण घालायचं। लसणाला छान परतवून घ्यायचं। लालसर लसूण झाला की त्यामध्ये ठेचा घालायचा हिरव्या मिरच्यांचा। 2 ते 3 मिरच्या मी यामध्ये कुटून घातलेल्या आहेत। छान परतवून, खूप सोपी भाजी अशी आहे। अर्धा चम्मच हळद व मीठ। मी ठेचा घातलेला आहे त्यामुळे लाल तिखट नाही घातलं। तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता जर ठेचा घालायचा नसेल तर। आता यामध्ये आपण भाजी टाकू। आपण भाजी यामध्ये टाकू। आता याला छान असं परतवून घेऊ। खूपच मस्त अशी भाजी होते। नक्कीच तुम्ही मैत्रिणींनो एक वेळेस ही भाजी बनवून बघा। फायदेशीर सुद्धा आहे आरोग्यासाठी व खायलाही खूप मस्त अशी लागते। नक्की अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस ही भाजी बनवून बघा। खूपच मस्त अशी लागते। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। एकदम साधा, सोप्या, घरगुती, पौष्टिक रेसिपी, नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी अशाच घेऊन येत राहील। बघू शकता मस्त आपली भाजी आघाड्याची रेडी झालेली आहे। 4 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते। खायला तर खूपच मस्त अशी लागते। चला तर प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे। अशा पद्धतीने नक्की एक वेळेस तुम्ही ही भाजी बनवून बघा। खूप मस्त। बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवतात। 2 ते 3 प्रकारे ही भाजी बनल्या जाते। खूप मस्त अशी होते। चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू।